नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 21 मार्च जागतिक वन दिन. जंगलं, वन ही आपली खरी संपत्ती आहे. निसर्गात समतोल असावा तर त्यासाठी जंगलं नीट असावी. पूर्वीच्या काळी माणूस हा निसर्गाला आपला देव मानायचा आणि त्यावेळेस परिस्थिती सगळी छान होती. म्हणजे नुसता पाऊस पडला तरीही त्यापुढे नतमस्तक व्हायचा. काळ बदलला आणि माणूसही बदलला. माणूस क्रूर झाला निसर्गाच्या बाबतीत. जंगलांची कत्तल सुरू झाली, झाडच्या झाडं कापली गेली आणि त्याचा परिणाम आपण आता भोगतो आहोत. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, भयंकर कधी दुष्काळ कधी भूकंप या परिस्थितींना आपण सामोरे जातो आहोत. आता तरी सावध व्हायला हवं. श्वास गुदमरायच्या आत. वनांचं संरक्षण व्हायला हवं आणि त्याचसाठी आम्ही आजच्या कार्यक्रमात विषय घेतला आहे गरज वनाच्या संवर्धनाची, पर्यावरण रक्षणाची. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे रंगनाथ नाईकडे यांना. नमस्कार. भारतीय वनसेवा मुख्य वनसंरक्षक, प्रादेशिक नागपूर वनवृत्त. सरांविषयी सांगायचं तर ज्येष्ठ वनाधिकारी ते आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे. समाजसेवेची विशेष आवड आहे. महत्त्वाचे जे कायदे आहे त्याच्या निर्मितीमध्ये सरांचं मोलाचं योगदान आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी असतात त्यांना 30 वर्षापासून सर मार्गदर्शन करत आहेत. सरांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. तर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे. सर नमस्कार पुन्हा एकदा. नमस्ते. आपलं कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्या या महत्त्वाच्या विषयाला आपण सुरुवात करूया. खरं तर हा करोनाचा अत्यंत गंभीर असा काळ आहे आणि आपण तो भोगला. म्हणजे आता थोडं कमी झालं आहे ते प्रमाण. तर 2.5 वर्षानंतर आपण आज आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक वन दिन साजरा करतोय. तर नक्कीच त्याचं मोल किंवा महत्त्व हे फार असेल. काय सांगाल त्याविषयी? फार महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. प्रथमच आपल्याला कल्पना असेल गेले 3 वर्ष म्हणजे जवळपास आपण 2019ला पहिला लॉकडाऊन शासनाने जाहीर केला आणि त्यानंतर आज 2022मध्ये आपण आहोत. गेले 3 वर्ष फक्त आपला राज्य किंवा देश असं मर्यादित हे संकट नव्हतं, तर पूर्ण विश्वाच्या पातळीवर हे मोठं संकट होतं. त्या संकटामध्ये ज्या ज्या घटकांनी आपल्याला सहाय्य केलं, म्हणजे जसं बाबा आपल्याकडे जसं सीमेवरती स्वातंत्र्य सैनिक असतात, आरोग्य सेवक होते, पोलीस यंत्रणा होती, त्याचबरोबर हा ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचं संरक्षण करणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचं स्मरण करण्याचं, त्यांच्या कार्याचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे आणि त्याचं महत्त्व जाणून घेण्याचा हा दिवस आहे. प्रथमतः आजच्या महत्त्वाच्या दिवसाच्या निमित्ताने आमच्या सर्व वनविभागाच्या वतीनं दर्शकांना, सह्याद्री वाहिनीच्या दर्शकांना मनपूर्वक सदिच्छा देतो. आणि आजचा जो आपण जसं बोललात आता पार्श्वभूमीमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये का अनेक घटक आपल्याला जीवनाच्या उत्कर्षामध्ये मदत करत असतात. जसं आपण म्हणतो का आई वडील गुरु, त्याचबरोबर हा निसर्ग आपल्याला साथ देत असतो. कोरोनामध्ये विशेषतः आपल्याला प्रकर्षाने जाणवलं. मग ग्रामीण भागातील असेल तो नागरिक किंवा शहरी भागातील असेल, मग नेहमी मागणी व्हायची का बाबा आम्हाला नॉन AC बेड असलं तर चालेल, 5 स्टार हॉटेल नसलं, ते हॉस्पिटल नसलं तरी चालेल, परंतु आम्हाला AC बेड असावा, ऑक्सिजन जिची सुविधा आहे तो बेड असावा. याचं मुख्य कारण म्हणजे जगण्याची धडपड. ही जगण्याची धडपड कशासाठी असते तर आपल्याला ऑक्सिजन मिळाला पाहिजे. ऑक्सिजन आहे म्हणून आपण आज आनंदी आहोत. मग ह्या पार्श्वभूमीवर आज आपण जे काही जागतिक वन दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिन आपण साजरा करतो याचं महत्त्व फार वेगळं आहे. आपण जसं दैनंदिन जीवनामध्ये सकाळी झोपेतून उठताना आपण म्हणत असतो का समुद्र वसने देवी पर्वत तन मंडले विष्णुपदी नमस्तद्य नारायणे शमस्वय. म्हणजे तुम्हाला प्रथमतः भूतलावरती पाय ठेवताना आपण धरती मातेची क्षमा मागतो का मी नाविलाज तर तुझ्यावर पाय ठेवतात, कोण धरती माता आहे, तुझ्यापासून आम्ही आहोत. या धरती मातेमुळे किंवा निसर्गामुळे
आज आपण आनंदी किंवा जिवंत असतो, त्याचं आपल्याला खऱ्या अर्थाने चंगळवादी संस्कृतीमध्ये विस्मरण झालेलं असतं. त्याचं स्मरण व्हावं आणि आपण देखील ह्या ऋणातून उतराई होण्याचा हा जो दिवस आहे त्याचं वेगळं महत्त्व आहे, असं मला ह्या दृष्टीनं सांगण्याचं जे काय प्रयोजन आहे का ह्या कोरोनाच्या नंतर याचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येकाने ते जाणून घ्यावं आणि आपण यानंतर आपल्या मनामध्ये किंवा कर्तव्यामध्ये परिवर्तन करावं, अशा प्रकारची एक कल्पना राबवावी, अशा प्रकारचं माझी इच्छा आहे. बरं, आता वन आणि पर्यावरण याच्याशी संबंधित अनेक दिवस साजरे केले जातात, तर त्या दिवसांविषयी सांगायचं तर काय सांगाल सर? नाही, जसं आपण आता बोललात का जागतिक वन दिन किंवा आंतरराष्ट्रीय वन दिन, या धर्तीवरती आपण पाहिलं असेल का आपण जसं बाबा मोठमोठ्या राष्ट्रपुरुषांच्या महात्म्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, त्याच्या पाठीमागे एक कारण असतं का त्यांचे विचार अतिशय प्रेरणादायी असतात आणि त्या विचाराने आपण आपला प्रवास करावा, त्याच्यातून चांगल्या गोष्टी घ्यावून त्यांनी जे आपल्यावर काही कार्य केलेलं आहे का त्यांच्यामुळे आपण आहोत त्याचं ऋण व्यक्त करावं, अशा दुहेरी त्याची भूमिका असते. तसंच आजच्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने, आंतरराष्ट्रीय वन दिनाच्या निमित्ताने विचार केला तर आपण जर पूर्ण वर्षभराचं जर वेळापत्रक पाहिलं तर 2 फेब्रुवारी पहा, 2 फेब्रुवारीमध्ये आपण आपल्याकडे वेटलँड दिवस साजरा करतो, पाणथळ स्थळांचा संरक्षण कसं करता येईल त्याचा विचार करतो आपण. त्यानंतर आपण आज जसं मार्चमध्ये आहोत, मार्चमध्ये आपण काल 20 मार्च होता, 20 मार्चच्या रोजी चिमणी दिवस आपण साजरा करतो. आज 21 मार्च आहे, आज जागतिक वन दिन आहे का आंतरराष्ट्रीय वन दिन आहे. उद्या आपला जल दिन आहे. त्याचबरोबर 23 तारखेला हवामान बदल दिवस असतो. 27-28 मार्चला आपण घटिका दिवस, वसुंधरा घटिका दिवस म्हणजे शेवटचा जो शनिवार आहे त्या शनिवारी आपण 1 तास लाईट बंद करून जगातल्या पूर्ण सर्व देशांमध्ये किती विजेची बचत करता येईल त्याच्या प्रकारे आपण प्रयत्न करत असतो. एप्रिलमध्ये आपण जागतिक वसुंधरा दिवस असतो, 22 मेला आपला जागतिक तुमचा जैवविविधता दिवस असतो, 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस असतो, 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर आपण वन्यजीव सप्ताह साजरा करतो. अशा अनेक दिवस आपण साजरे करत असतो. त्याच्या पाठीमागे हीच पार्श्वभूमी आहे. हा निसर्ग आपल्याला सरळ हाताने खूप देत असतो. आपल्याला दैनंदिन आनंदी जीवन राहण्यासाठी त्याचं खूप मोठं योगदान आपल्या जीवनात आहे. त्याचं स्मरण करावं आणि त्याच्याप्रती आपण ऋण व्यक्त करावं. अशा प्रकारचे वेगळे दिवस साजरे करण्याची संकल्पना असते. खारफुटी दिवस असतो. आता मॅनग्रोव्ह आपण पाहिलं असेल का वादळे येतात, मग वादळे आल्यानंतर ते आपलं संपूर्ण मनुष्यहानी होते, वित्तहानी होते. त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी मॅनग्रोव्ह किंवा कांदळवने जे आहेत त्यांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. असे अनेक दिवस असतात, त्या दिवशी त्या घटकाचं स्मरण करावं आणि आपल्या कृतीतून त्याच्यातून ऋण व्यक्त करावं, अशा प्रकारची ते एक संकल्पना असते. नक्कीच. आता दरवर्षी या दिनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक संकल्पना दिली जाते, एक थीम असते की ज्याद्वारे जनजागृती ही लोकांमध्ये केली जाते. बरोबर. तर यंदाची थीम काय आहे? दरवर्षी युनो मार्फत जे वेगवेगळे दिवस साजरे केला त्याची एक मध्यवर्ती कल्पना ठेवली जाते. आता ह्या वर्षीची जी काही थीम आहे किंवा ह्या वर्षीची मध्यवर्ती कल्पना आहे का त्याच्यामध्ये वन आणि त्याच्यामध्ये वनामधून निघणारं उत्पादन आणि त्याचा वापर, शाश्वत वापर. आता शाश्वत उत्पादन आणि त्याचा वापर ह्या 2 गोष्टी जर आपण पाहिल्या, ही थीम देण्यापाठीमागे युनोची जी पार्श्वभूमी आहे ती फार त्याच्या पाठीमागे गर्भितार्थ असा आहे का जसं आपण आपल्या इसाम नीतीमध्ये म्हणा किंवा आपल्या शालेय अभ्यासक्रमात किंग मिडाशन इज गोल्डन टच म्हणजे एक राजा असतो आणि त्याला त्याची जी मुलगी असते त्या मुलीला स्पर्श केला तर ती सोन्याची होते, किंवा सोन्याचं अंड देणारी कोंबडी, किंवा अतिपरिचयात अवज्ञा सतत गमनावर होते, असं जे आपण म्हणत असतो का एखादी गोष्ट जी असते महत्त्वाची असते, उपयोगी असते, परंतु त्याचा वापर करताना किती काळजीपूर्वक केला पाहिजे हे त्याच्या पाठीमागचे कारण आहे. कारण का आता जंगलाचा वापर कसा केला पाहिजे, उत्पादन होत राहतं, कारण जंगल आपल्याला फक्त ऑक्सिजन देते किंवा हवाच देते असं नाही, तर जंगलापासून अनंत आपल्याला फायदे होत असतात. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो का जंगल किंवा वृक्ष जो असतो हा वृक्ष अतिथीसारखा असतो. आपण त्याच्याकडे जर अतिथी म्हणून गेला तर त्याचं पान, फळ, फूल, त्वचा म्हणजे त्याची जी काही वरची साल असते, त्याचं मूळ असतं, त्याच्या प्रत्येकाचं बाबतीत आपल्याला तो मनुष्याला देत असतो. कुठलाही पार्ट जो असतो, कुठलाही त्याचा जो अवयव असतो वनस्पतीचा हा निरुपयोगी नसतो, प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि मग असं असताना मग त्याचा जो वापर आहे हा वापर शाश्वत कसा होईल एकदम, मग जसं आता घटनेमध्ये आपल्याला दिलं असते 48 आणि 51 कलम जर आपण पाहिलं असेल त्याच्यामध्ये आपल्या घटनाकारांनी आपल्याला दिशादर्शक सूचना दिलेल्या आहेत. काही वने असतील, वन्य प्राणी असतील, नद्या असतील, सरोवरे असतील, ही निसर्ग संपदा असतील, याचा आपण उपभोग घ्यायचा. उपभोग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करायची आणि वाढ केल्यानंतर पुढल्या पिढीला तो हा जो ठेवा आहे हा हस्तांतरित करायचा. आजची जी थीम आहे किंवा आजची जी मध्यवर्ती कल्पना हीच सांगते
काय वनांचं जे उत्पादन आहे, वनांच्या उत्पादनाचा शाश्वत वापर म्हणजे सस्टेनेबल पुढल्या अनेक पिढ्या आपल्यानंतर येणार आहे याचं आपल्याला विस्मरण पडलेलं आहे. फक्त आता आपल्यासाठीच सूर्यप्रकाश पाहिजे, आपल्यासाठीच पाणी पाहिजे, आपल्यासाठीच हवा पाहिजे, हा जो ग्रिडीनेस आहे किंवा हव्यास आहे किंवा हवरटपणा आहे तो आता कमी व्हायला पाहिजे आणि याचा शाश्वत वापर कसा व्हायला पाहिजे. जर एकाच दिवशी नष्ट झाले सर्व स्रोत तर मग कोरोनासारखे जसे संकट येतात, वादळ येतात, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतो, ही जी संकट येतात याचं एकमेव कारण म्हणजे वृक्ष संवर्धन होत नाही. आणि ज्या प्रमाणात आपल्याला त्याला भराव टाकायला पाहिजे किंवा जी मुद्दल आहे ती मुद्दल जी आहे ती मुद्दल संपुष्टात येऊ नये यासाठी आपण त्याच्यामध्ये भर टाकली पाहिजे. अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना आजच्या ह्या दिनाच्या निमित्ताने युनोने आपल्याला दिलेली आहे. बरं, मग या मध्यवर्ती संकल्पनेनुसार जर विचार करायचा झाला तर यामागे युनोचं नेमकं धोरण काय आहे? नाही, युनोचं धोरण आहे, युनो फक्त एक दिशादर्शक त्याची कल्पना मांडलेली आहे. परंतु तसा जर विचार केला, ह्या मध्यवर्ती कल्पनेच्या अनुषंगाने जर वन विभागाच्या कार्याचा विचार केला तर वन विभागाचं कार्य बिलकुल याच धर्तीवरती चालू असतं. आपल्याला सर्वसामान्यांना म्हणजे काही तज्ज्ञ मंडळी वगळता किंवा काही जे अशासकीय संस्था वनांच्या किंवा वन अधिकाऱ्यांच्या सोबत काम करतात हे दोन घटक वगळता सर्वसामान्यांना मी सांगेल का वन अधिकारी म्हणून किंवा वन विभागाचं कार्याची व्याप्ती इतकी मोठी आहे का सीमेवरती जसा आपला स्वातंत्र्य सैनिक किंवा आपला सैनिक जसा रक्षण करत असतो त्याच्यानंतर मी तर म्हणेल जसं लॉ अँड ऑर्डर असते, पोलीसचे विभाग असतो, त्याच धर्तीवरती अहोरात्र रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल टाकून आमच्या कर्मचाऱ्यांना काम करावं लागतं. याचे एक शास्त्रोक्त कार्य चालत असते. त्याच्यामध्ये पहिलं पहा, एक आमच्याकडे कार्ययोजना म्हणून विभाग असतो का पुढील 10 वर्ष तुम्हाला काय काम करायचं आहे ते काम करण्यासाठी एक संहिता तयार केली जाते. आपल्याकडं एकामध्ये सुसूत्रता राहावी म्हणून 2014ला आपण एक राष्ट्रीय आपली कार्ययोजना संहिता तयार केलेली आहे. त्या संहितेमध्ये कार्ययोजना कशी तयार करावी याच्या दिशादर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मग तो आमचं एक विभाग असं युनिट असतं, त्या विभागाचा जो उपवन संरक्षक असेल किंवा विभागीय वन अधिकारी असेल त्याचं कार्य त्या कार्ययोजनेप्रमाणे चालत असतं. त्याच्यानंतर अनेक असे विभाग आहेत. फक्त प्रादेशिक विभाग तो संरक्षणाचं काम करत असतो, अतिक्रमणापासून संरक्षण करत असतो, जी वनजमीन आहे त्याच्यामध्ये सुधारणा कशी होईल हे कार्य करत असतो. सामाजिक वनीकरण विभागाचं कार्य जे 80% क्षेत्र आहे म्हणजे जे वन नाही आहे परंतु बाहेरचं क्षेत्र आहे त्याच्यावर वृक्ष लागवड कशी करता येईल, त्याच्यात वाढ कशी होईल अशा प्रकारे कार्य करत असतात. वन्यजीव शाखा जी आमची वन्यजीव शाखा ही वन्यजीवांच्या संरक्षणासाठी किंवा त्याचं शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्याचं काम करत असते. मूल्यांकन विभाग असो, शालेय आमचं जे शिक्षण विभाग आहे, शिक्षण विभाग प्रतिष्ठित किंवा चांगल्या प्रकारचे गुणवत्तापूर्वक आमचे कर्मचारी मग वनरक्षक असेल, वनपाल असेल, वनक्षेत्रपाल असेल, सहाय्यक वनसंरक्षक असेल, भारतीय वनसेवेतील अधिकारी असेल, या चांगला प्रशिक्षित कर्मचारी देण्याचं काम आमची शिक्षण व्यवस्था करत असते. असे एक अनेक व्यवस्था त्याचे करत असते. मूळ उद्देश असता काय शाश्वत उत्पादन व्हावं, त्याचा शाश्वत वापर व्हावा आणि लोककल्याणाची एक मध्यवर्ती भूमिका वन विभाग राबवत असते. जागतिक वन दिनानिमित्त वेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात. तर ते नेमके कोणते कोणते आहेत सर? जागतिक वन दिनानिमित्त अनेक उपक्रम आपण डोळ्यासमोर ठेवलेले असतात. त्यामध्ये कसं आहे सर्वांचा सहभाग व्हावा आणि विशेषतः कसं आहे फक्त कायदे निर्गमित करून जंगलाचं संरक्षण किंवा सृष्टीचं संरक्षण किंवा निसर्गाचं संरक्षण होणं कठीण आहे. जोपर्यंत लोकसहभाग त्यामध्ये वाढत नाही तोपर्यंत हे कायदे कागदावरच राहतात किंवा त्याची अंमलबजावणी परिणामकारक होत नाही. म्हणून लोकांचा सहभाग कसा राहील यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आज आमच्याकडे नागपूरला आपण सकाळी 7 वाजतापासून सायकल रॅली आयोजित केलेली आहे. सायकल रॅली करण्याचे एक महत्त्वाचा संदेश असा जावा समाजामध्ये का आता पेट्रोल वाढ होत आहे, वाहनांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. पण सायकलचा प्रचार कसा होईल याच्यासाठी सायकल रॅलीचं सकाळी आज आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दुपारी काय केलेलं आहे का जे ज्येष्ठ नागरिक आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत किंवा जे दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांगांना सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात जायची इच्छा असते पण त्याला जायला मिळत नाही, तर त्या घटकाला न्याय देण्यासाठी आपण दिव्यांगांना मग गोरेवाडा आमचं जे झू आहे किंवा तिथं आमचं जे सेंटर आहे TTC उपचार करणारं केंद्र आहे वन्यप्राण्यांना ते दाखवण्याचं दिव्यांगांना केलं आहे. दुपारी आपण कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनात्मक आपण त्यांच्या पाठीवर थाप टाकावे, त्यांना शाबास करावे, त्यांचं कौतुक सोहळा आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर वनशेती आमचं शाश्वत उत्पादन कसं होईल शेतकऱ्यांसाठी आपण एक सेमिनार आयोजित केलेला आहे. अनेक प्रकारे असे सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे उपक्रम आपण राबवत असतो. मग त्यामध्ये रॅली काढतो, विद्यार्थ्यांना 1 तास मातीबरोबर म्हणजे
मातीच्या गोळ्यापासून ते सीडबॉल ज्याला म्हणतो आपण, ते सीडबॉल कसे बनावेत, नर्सरीमध्ये रोपं कशी तयार होतात, वृक्ष कसा तयार होतो, रोप कसं तयार होतं, अशा प्रकारचं प्रशिक्षण वजा त्यांना शिक्षण प्लस अनुभव अशा प्रकारचे उपक्रम राबवतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. सर्वसमावेशक व्हावा, समाजामध्ये जागृती व्हावी आणि प्रचार व्हावा का वनांचं संरक्षण किंवा निसर्गाचं संरक्षण करणं मानवजातीच्या संपूर्ण एकंदरीत चांगल्या याच्याकरता कसं आवश्यक आहे याचा प्रचार करण्याचा मुख्य उद्देश असतो. बरं, आता आपण बघतो की जागतिक वनदिन साजरा केल्यानंतर साधारणतः उन्हाळ्याचा कालावधी येतो. बरोबर. आणि उन्हाळा सुरू झाला की आपण वनांना वनवे जे आहे ते लागलेले बघतो. ते लागू नये यासाठी काय सर सांगाल? पहा, जंगल निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. जसं माती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात, तसं जंगल निर्माण व्हायला, जसं आपण म्हणतो आज रोपटं लावलं लगेच मोठं होत नाही. ज्यावेळेस 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष वयाचे वृक्ष आपल्याला जंगलामध्ये आढळतात. काय होतं त्यामध्ये, मानव जे आहे ना, स्वतःच्या स्वार्थासाठी पहा बऱ्याच वेळा दुसऱ्याचं नुकसान कसं होईल याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे काय होतं, आता जसं आपण प्रश्न विचारला का आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. आमचा जो वनवानव्यांचा जो काळ असतो तो आमच्या वन कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय जिकरीचा आणि महत्त्वाचा कालावधी असतो. याच्यामध्ये फक्त जंगलच जळतं असं नाही, तर अनेक वनस्पती, प्राणी, त्याच्यामध्ये कीटक किंवा भूतलावरच्या अनेक ज्या त्या परिसंस्थेमध्ये असणारे सर्व घटकांना त्याची झळ पोहोचते. आणि ती जी माती जी काही ठिसूळ होते ती माती पुन्हा जूनमध्ये जेव्हा पाऊस येतो त्यामुळे सुपीक माती वाहून जाते. त्यामुळे ते एक दुष्ट चक्र त्या फक्त एका वनव्यामुळे होत असतं. त्यामुळे आगीसाठी वन कर्मचाऱ्यांमार्फत मोठी मेहनत घेतली जाते. त्यामध्ये विशेषतः आपण जाळपट्टे काढतो का वनांची आग लागली, वनामध्ये आग लागली तर ती ठराविक अंतरापर्यंत यावी, तिथंच नष्ट व्हावी म्हणून मध्ये मध्ये आपण मग जाळपट्टे सुरक्षित त्याला जाळपट्टे काढत असतो. त्याचबरोबर आपण काय करतो, जनजागृती करतो. प्रत्येक गावामध्ये आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत त्या खेड्यांमध्ये आगीचे दुष्परिणाम आहेत ते सांगून त्यांच्या डोर टू डोर कॅम्पेन म्हणतो आपण त्याला, ते केलं जातं. आणि त्याचबरोबर संयुक्त वनव्यवस्थापन समिती एक आहे का बाबा, वनाधिकारी आणि गावातील ग्रामस्थ या दोघांनी मिळून जर त्या संपत्तीचं, जंगल संपत्तीचं संरक्षण केलं आगीपासून, त्यासाठी वन संरक्षण समित्या किंवा त्याच्यामार्फत प्रयत्न केले जातात. जंगलामध्ये उंच ठिकाणी आग लक्षात यावी पटकन, त्यासाठी आगीपासून जे मनोरे तयार केले जातात. अशा प्रकारे अनेक उपाययोजना वन आगीपासून संरक्षण करण्याकरता केल्या जातात. ढासळतं पर्यावरण, तापमान वाढ, भूकंप, अतिवृष्टी याच्या अनेक समस्या आहेत. त्याबाबत एक वनाधिकारी म्हणून आपण काय सांगाल? आता हे जे आपण एवढे प्रश्न एकाच वेळेस, याचं एकच उत्तर आहे का हे जे प्रश्न आपल्याला टाळायचे असेल, हे संकट जर टाळायचं असेल, मग भूकंप असेल किंवा त्याचे तापमान वाढ असेल ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, किंवा मग वादळे असतील, आता अतिवृष्टी असेल, दुष्काळ असेल, हे सर्व टाळायचं असेल, किंवा आता आपण पहा ना प्रदूषणाचा प्रश्न आपल्याला नियंत्रित आणायचा असेल, वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. कारण काय, कार्बनचा जर आपण पाहिला असेल, इतके आता कार्बन उत्सर्जन होते, त्या कार्बन उत्सर्जनामध्ये तो कार्बन शोषून घेण्यासाठी अशी नैसर्गिक यंत्रणा वनांपेक्षा दुसरी कुठली नाही. म्हणून वृक्ष लागवड हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने त्याचं तर आठवण प्रकर्षाने झालीच पाहिजे. आता एकूण भूभागापैकी 33% वृक्ष असावे असं म्हटलं जातं. काय परिस्थिती आपल्याकडे? नाही, ही राष्ट्रीय वननीतीची सूचना आहे. राष्ट्रीय वननीतीनुसार आपल्याला दिशादर्शक सूचना दिलेल्या का एकूण भूभागाच्या 33% भागावर जंगल पाहिजे. परंतु आज परिस्थिती अशी आहे का आपल्याकडे 20.8 म्हणा किंवा 21% आपल्याकडे आहे. म्हणजे जवळपास 12% जे आहे आपल्याकडं तफावत आहे. हे 12% वाढवायचं असेल तर आपल्याला खूप मोठा सहभाग आहे. कारण काय, पाहिलं असेल आपण जागतिक जर आपण जसं पर कॅपिटा इन्कम विचारात घेत असतो का एका प्रतिडोई दर उत्पन्न किती आहे, आपण काय करतो तसं जर पर कॅपिटा वृक्ष किती पाहिजे, तर जगाचं जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का 228 वृक्ष प्रति माणूस पाहिजे. आज आपल्या भारताचा विचार केला, आपल्याला वाटते खूप दंडकारण्य आपल्याकडे जंगलं आहेत वगैरे, परंतु तसं नाही. आपल्या भारतामध्ये जर लोकसंख्या इतकी जास्त आहे ना, पर कॅपिटा आपल्याकडे ओनली फक्त 28 वृक्ष आहेत. म्हणजे आपल्याकडे 200 वृक्षांची तफावत आहे. मग ही 200 वृक्ष जर आपल्याला भरून काढायचे असतील तर 228 पर्यंत टप्पा गाठायचा असेल तर प्रत्येक माणसाने एक तरी किंवा 2 तरी वृक्ष लावले पाहिजे. तेव्हाही आपण तफावत दूर करू शकतो. म्हणून त्यामध्ये सर्वांनी सहभागी होणं अत्यंत आवश्यक आहे. वन लागवडीच्या संबंधी शासनाच्या योजना सांगायच्या झाल्या तर त्या कोणत्या सांगाल सर? नाही, वृक्ष लागवड तर अनेक योजनांमार्फत केली जाते, परंतु आमच्या शेतकरी बांधवांसाठी मी सांगेल
का शेतकरी बांधव ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस आपलं कृषीचं उत्पन्न घेत असतो, त्याची बहुतांश अनेक जमीन जी असते ती पडीक असते, का जी कृषीच्या खाली येत नाही. तर ते पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करण्याकरता अनेक योजना आहेत. 12 एप्रिल 2018चा शासन निर्णय आहे. शासनाने अनेक शासन निर्णय पारित केलेले आहेत, पण त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे का जो कमकुवत घटक आहे, अनुसूचित जातीचा असेल, अनुसूचित जमातीचा असेल, स्त्रीकर्ता असेल, अपंग असेल, किंवा त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड धारक असेल, आमच्याकडे वनांचे जे पट्टे दिलेले आहेत असं कोणीतरी लाभार्थी असेल, अशा 10 उपघटकांना शासन पूर्णपणे मदत करतं. म्हणजे खड्डे खोदण्यापासून तर वृक्ष लागवड करण्यापर्यंत जवळपास एका वृक्षापाठीमागे 507 रुपयांची मदत शासन करत असते. त्यामुळे शासनाच्या अनेक योजना आहेत. मग आपल्याकडे कन्या वन समृद्धी योजना आहे, की त्याचबरोबर सामाजिक वनीकरणच्या मग शुभमंगल वृक्ष आहेत, किंवा असे वृक्षांची जोपासना हीच वृक्षांची जोपासना हीच ईश्वराची उपासना, अशा प्रकारची योजना आहे. त्याचबरोबर मग रोपवाटिका असतात, वनमहोत्सव असतो. वनमहोत्सव काळामध्ये आपण काय करतो, ज्याला वृक्ष लागवड करायची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे जागा नाही, त्यांना जागा उपलब्ध करून दिली जाते. ज्याच्याकडे त्याला पाठबळ नाही तर त्याला स्वस्तामध्ये आपण रोपं विनामूल्य किंवा स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिले जातात. अशा अनेक प्रोत्साहनात्मक योजना शासनामार्फत असतात. आणि जंगलाला लागून जे गाव आहेत त्याला आपण मग श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत आपण गॅसचा पुरवठा करतो. त्याच्यावर अनेक समाज उपयोगी कामं, त्या गावामध्ये जे विकासाची कामं करायची ती कामं करत असतो आपण. संयुक्त व्यवस्थापन समित्यांमार्फत गावामध्ये फक्त वन संरक्षण रिलेटेड नाही, त्याच्या संबंधित नाही, तर त्याला अनेक विकासाची कामं, मग त्या सभामंडप असेल, त्याला एंट्री पॉईंट ॲक्टिव्हिटी आपण म्हणत असतो, ते त्या गावामध्ये देत असतो. अशा प्रकारे शासन अनेक प्रकारे प्रयत्न करत असतो. बरं, या निमित्तानं आपण काय संदेश देणार आहात? नाही, आता जगा आणि जगू द्या जसं आपण म्हणत असतो, ह्या पृथ्वीवर आपण जो आस्वाद घेत असतो त्याच्यामध्ये फळे असेल, पाणी असेल, श्वास असेल, अनेक निसर्गाचा जो काही घेत असतो, याच्यातून उतराई व्हायची असेल तर आपण अंतर्मुख होऊन पाहिलं पाहिजे. का आपल्याला पूर्ण 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू झाले. आपण आज जिवंत आहोत ते आपली काहीतरी पुण्याई आहे. आपल्याला पुढल्या पिढीसाठी हा वारसा जर ठेवायचा असेल तर त्यासाठी आपण एकतरी वृक्ष लावा. आणि तो वृक्ष फक्त लागवड करून उपयोग नाही, तर त्याचं संगोपन करावं, वाढ करावी, आणि त्याच्यापासून मिळणारं ऑक्सिजन किंवा उत्पन्न आपण उपभोग घ्यायचा आहे, आणि त्याचबरोबर पुढल्या पिढीला तो हस्तांतरित करावा. अशा प्रकारची आपल्याला एक विनंती आहे. खरंय सर, जागतिक वन दिनानिमित्त आपल्याला हा जो काही संदेश मिळालेला आहे की प्रत्येकानं एक तरी वृक्ष लावा, तर खरोखर जर आपल्यापैकी प्रत्येकाने एक जरी झाड लावलं तरी विचार करा आपल्या भारत देशाची लोकसंख्या किती आहे, किती वृक्ष होतील. आणि या जागतिक जो काही आंतरराष्ट्रीय वन दिन आहे त्यामध्ये आपल्या भारताचा सहभाग फार मोठा असेल आणि तो सृष्टीसाठी उपकारक असाच असेल. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि इतकी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर. नमस्कार.